हॅलो वॉरियर्स 20 मिनिट्स चॅलेंज डे 21 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल. खरं तर बंद करावंसं वाटलं होतं, कंटाळा आलं होतं रोज 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 हे सेशन घ्यायचा. बट तुमच्या कमेंट्स वाचल्यानंतर असं वाटलं की नाही यार, म्हणजे आपल्याला कंटाळा आला म्हणून तुमची कन्सिस्टन्सी ब्रेक नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे पुढचं सेशन जे आहे ते घेऊन आले आणि तुमच्यापैकी काही जणांनी वन वर्ड सबस्टिट्यूशन घ्या अशी रिक्वेस्ट केली होती. म्हणून आजचा जो पार्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा आहे. 10 वन वर्ड सबस्टिट्यूशन इंग्लिशमधले, देन शब्दसमूहाबद्दल एक शब्द, मराठीमधले 10, असे 20 आपण आज कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला वर्ड आहे पायोनियर. पायोनियर म्हणजे कोण असतो? जो सुरुवात करतो, जो पुढे असतो, जो अग्रणी असतो. ठीक आहे. जो प्रवर्तक असतो किंवा मार्ग दाखवणारा असतो, त्याच्यासाठी पायोनियर हा शब्द वापरला जातो. अ पर्सन हू इज द फर्स्ट टू एक्सप्लोर और डेव्हलप समथिंग. जेव्हा MPSC मध्ये प्रश्न विचारला जातो ना, तुम्हाला एकतर हे दिलं जाईल, मीनिंग दिलं जाईल आणि तुम्हाला विचारलं जाईल की याच्यासाठी एकच शब्द कुठला आहे तो यूज करा, किंवा वाक्यामध्ये हा शब्द वापरलेला असेल आणि ऑप्शनमध्ये विचारलेला असेल अंडरलाईन वर्ड जो आहे किंवा बोल्ड केलेला जो वर्ड आहे किंवा इटालिकमध्ये दिलेला जो वर्ड आहे त्याचं मीनिंग काय आहे. सो पायोनियरचं मीनिंग काय असेल? अ पर्सन हू इज द फर्स्ट टू एक्सप्लोर और डेव्हलप समथिंग. म्हणजेच जो प्रवर्तक आहे, अग्रणी आहे किंवा जो सुरुवात करणारा आहे, मार्ग दाखवणारा आहे. Dr. APJ Abdul Kalam was a pioneer in the field of space research in India. म्हणजे स्पेस रिसर्च इंडिया या सेक्टरमध्ये, या फील्डमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे आहेत ते पायोनियर होते या पद्धतीने. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तो आहे आर्मिस्टिस. आर्मिस्टिस. आर्मिस्टिस म्हणजे काय असतं? इथे पहा, हे दोन देश आहेत, एक्स आणि वाय असं म्हणूयात आपण. सध्या तर हीच सिच्युएशन होती पूर्ण जगामध्ये, तुम्हाला माहिती असेल. तर हे दोन जर भांडत असतील, आधी इन द सेन्स भांडत असतील म्हणजे युद्ध करत असतील, तर ज्यावेळेला ते युद्ध विराम देतात किंवा ते युद्ध थांबवण्याचा करार करतात, शांततेचा करार करतात, त्याच्यासाठी आर्मिस्टिस हा शब्द वापरला जातो. आता हा शब्द अलीकडे फार चर्चेत होता, त्याच्यामुळे इथे तुम्हाला प्रश्न बनू शकतो. अन ॲग्रीमेंट बिटवीन अपोजिंग साइड्स टू स्टॉप फायटिंग. दोन वेगवेगळ्या काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे अपोजिशन्समध्ये, विरोधकांमध्ये शांततेसाठी जो करार करण्यात येतो किंवा ॲग्रीमेंट, त्याच्यासाठी शब्द वापरला जाईल आर्मिस्टिस. अन आर्मिस्टिस वॉज साइन्ड टू एंड द कॉन्फ्लिक्ट बिटवीन द टू नेशन्स. त्या दोन देशांमधला वाद थांबवण्यासाठी आर्मिस्टिस किंवा ॲग्रीमेंट जे आहे ते साईन करण्यात आलं. नेक्स्ट वर्ड आहे ॲम्नेस्टी. ॲम्नेस्टी म्हणजे अ जनरल पार्डन फॉर ऑफेन्सेस. पार्डन म्हणजे काय असतं? माफी, क्षमा मागणे. ठीक आहे. सो पार्डन हा शब्द तुम्ही ज्यावेळेला राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार अभ्यासतं तिथे अभ्यासलेला असेल. सो ॲम्नेस्टी म्हणजे काय आहे? अ जनरल पार्डन फॉर ऑफेन्सेस, म्हणजे एखादी सामान्य माफी किंवा क्षमादान, माफी मागितली सार्वजनिकरित्या असं. द गव्हर्नमेंट अनाउन्स्ड अन ॲम्नेस्टी फॉर मायनर ऑफेन्सेस, म्हणजे क्षमादान केलं असं थोडक्यात त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट आहे क्षमादान, माफ करणं, क्षमादान. ऑडिटोरियम. ऑडिटोरियम माहिती आहे? हे असं एक प्रेक्षागृह असतं, जे मोठं सभागृह असतं, जिथे खूप सगळे कार्यक्रम जे आहेत ते आयोजित केले जातात, त्याच्यासाठी ऑडिटोरियम हा शब्द वापरला जातो. अ लार्ज रूम फॉर पब्लिक मीटिंग्स, कन्सर्ट्स एक्सेट्रा. ठीक आहे. सो सभागृह, प्रेक्षागृह किंवा मोठे सभागृह असं म्हटलं जाईल. द ॲन्युअल फंक्शन वॉज हेल्ड इन द स्कूल ऑडिटोरियम. स्कूलच्या ऑडिटोरियममध्ये ॲन्युअल फंक्शन जो आहे तो अरेंज करण्यात आलेला होता किंवा तिथे तो पार पडला. नेक्स्ट आहे ॲपिकल्चर. ॲपिकल्चर म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो मधुमक्षिका पालन. मधमाशा ज्या आहेत त्यांचं जे पालन केलं जातं त्याला ॲपिकल्चर म्हटलं जातं. हा शब्द लक्षात ठेवा, हा आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे. तसं तर ऑडिटोरियम पण विचारलंय, पायोनियर पण विचारलंय, ॲम्नेस्टी पण विचारलेलं आहे, बट मधुमक्षिका पालन हे लक्षात ठेवा. द प्रॅक्टिस ऑफ कीपिंग बीज. बी म्हणजे काय असते? मधुमक्खी. त्यांना पाळण्याचं म्हणजे मधुमक्षिका पालन जे केलं जातं त्याच्यासाठी ॲपिकल्चर हा शब्द वापरला जाईल. ॲपिकल्चर इज गेनिंग पॉप्युलॅरिटी ॲज अ प्रॉफिटेबल हॉबी. म्हणजे एक प्रॉफिटेबल हॉबी म्हणून ॲपिकल्चर जे आहे ते सध्या पॉप्युलर होत आहे. नेक्स्ट वर्ड आहे अँथ्रोपोलॉजी. हा पण शब्द खूप वेळा विचारला आयोगाने. अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय असतं? मानवशास्त्र, म्हणजे ह्युमनचा अभ्यास करणारं
शास्त्र, मानवाचा अभ्यास करणारा शास्त्र. द स्टडी ऑफ ह्युमन्स, देअर सोसायटीज अँड कल्चर्स, म्हणजे मानवाची जी संस्कृती आहे, मानवाचं जे काय म्हणतो आपण त्याला, सोसायटी आहे, त्याचा अभ्यास करणारे एक जे शास्त्र आहे, त्याच्यासाठी हा शब्द वापरला जाईल मानवशास्त्र किंवा अँथ्रोपॉलॉजी. सो शी इज स्टडिंग अँथ्रोपॉलॉजी टू अंडरस्टँड एन्शंट सिव्हिलायझेशन, म्हणजे जे एन्शंट प्राचीन सिव्हिलायझेशन जे आहे ते अभ्यासण्यासाठी, शिकण्यासाठी, जाणून घेण्यासाठी ती अँथ्रोपॉलॉजी जी आहे त्याचा अभ्यास करत आहे. नेक्स्ट वर्ड आहे एव्हियरी. एव्हियरी म्हणजे काय असतं, पक्षीघर, पक्षीखाना, जिथे पक्ष्यांना ठेवलं जातं. ठीक आहे, याच्यासाठी काहीतरी वेगळा शब्द तुम्हाला ॲक्च्युली आठवत नाही, मी लेक्चरच्या आधीपासून आठवण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला जर माहिती असेल तर मला सांगा. त्याला काहीतरी एक वेगळा शब्द आहे जिथे पक्षी ठेवले जातात. ठीक आहे, सो अ लार्ज केज ऑर एन्क्लोजर फॉर बर्ड्स, पक्षीघर. वी विजिटेड अन एव्हियरी दॅट हॅड रेअर स्पेसिस ऑफ बर्ड. आम्ही अशा पक्षीघराला, एव्हियरीला व्हिजिट केलं जिथे खूप सगळ्या अशा स्पेसीज होत्या बर्ड्सच्या, ज्या काय रेअर स्पेसीज आहेत, म्हणजे ज्या आपल्याला जनरली पाहायला मिळत नाही, दुर्मिळ. नेक्स्ट वर्ड आहे ॲब्डिकेट. ॲब्डिकेट म्हणजे त्याग करणे, सोडून देणे, पदत्याग करणे, एखादी गोष्ट अशी सोडून निघून जाणं. ठीक आहे, किंवा अगदी विश्वासघात करण्यासाठी सुद्धा ॲब्डिकेट, नाही विश्वासघातासाठी नाही, ॲब्डिकेट म्हणजे थोडक्यात त्याग करणं, एखादी गोष्ट सोडून देणं. टू गिव्ह अप अ थ्रोन ऑर पोझिशन, म्हणजे आपलं जे राजपद आहे त्याचा त्याग करणं, आपलं जे राजगद्दी आहे त्याचा त्याग करणं. ठीक आहे, द किंग ॲब्डिक्टेड इन फेवर ऑफ हिज सन, म्हणजे त्या राजाने त्याच्या मुलासाठी पदत्याग केला, ॲब्डिकेट. ठीक आहे, ते जे मी आत्ता बोलले होते ना विश्वासघात, ते पुढे आहे ॲक्च्युली. व्हॉट्स रॉंग विथ, हां, अपोस्टेट. अपोस्टेट म्हणजे असतं विश्वासघात, मग ते सोडून देणं, त्याच्यामुळे ते थोडंसं कन्फ्युजन झालं. ठीक आहे, सो लक्षात घ्या की हे जे आहे ॲब्डिकेट हा पदत्याग करणं आहे, आणि हे जे आपण पाहतोय अपोस्टेट, काय झालंय, अपोस्टेट, अ पर्सन हू अबंडन्स अ रिलिजन, कॉज ऑर बिलीफ. हे दिसतंय की नाही आय डोंट नो. असा पर्सन जो त्याचं रिलिजन किंवा बिलीफ, म्हणजे जे ट्रस्ट आहेत, विश्वास ज्या गोष्टीवरती ठेवतो ते सोडून देतो. सो धर्मत्यागी, विचारत्यागी किंवा विश्वासघात करणारा म्हणून अपोस्टेट हा शब्द वापरला जातो. ही वॉज कॉल्ड अन अपोस्टेट आफ्टर ही लेफ्ट द रिलिजियस ऑर्डर, म्हणजे रिलिजियस ऑर्डर सोडून दिल्यानंतर त्याला अपोस्टेट असं म्हटलं गेलं. हा पण शब्द आयोगाने विचारलेला आहे. अँड द नेक्स्ट इज ॲम्बिडेक्स्ट्रस. हा अगेन एक आयोगाच्या फेवरेट लिस्ट मधला शब्द आहे. ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे काय असतो, म्हणजे आता मी या हाताने लिहितेय, ठीक आहे, अँड आय कॅन राईट विथ माय लेफ्ट हँड ऑल्सो. इतकं करेक्ट नाही आहे मी ॲम्बिडेक्स्ट्रस, बट आय एम ट्राईंग टू बी ॲम्बिडेक्स्ट्रस नाव. म्हणजे ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे जो आपल्या दोन्ही हातांचा वापर करू शकतो, किंवा दोन्ही हातांनी जो लिहितो, दोन्ही हातांनी इक्वली ते काम करू शकेल असं. ठीक आहे, सो अ पर्सन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल. तसंच आपण दोन्ही हातांचा वापर करतो काम करण्यासाठी, पण इक्वली करू शकतो का, नाही. जे लेफ्ट हँडेड असतात त्यांचा लेफ्ट हँड डॉमिनेटिंग असतो, राईट हँडेडवाल्यांचा राईट हँड असतो. सो ज्यांना दोन्ही हातांनी सगळी कामं करता येतात, दोन्ही हातांनी समान कुशलतेचे काम करणारा जो असतो त्याला ॲम्बिडेक्स्ट्रस असं म्हटलं जातं. ही इज ॲम्बिडेक्स्ट्रस अँड कॅन राईट विथ बोथ हँड्स. मला थोडं डाऊट आहे की हे तुम्हाला अगदी क्लिअर दिसतंय की नाही, बट मी याची PDF देईन तुम्हाला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण 10 वन वर्ड सबस्टिट्यूशन जे आहेत ते कम्प्लीट केलेले आहेत. यांचा वापर करा. ठीक आहे, जर वापर कराल तर हे इझी वाटतील, नाही तर नुसतं पाठांतर कराल तर हे 4-5 दिवसानंतर विसरून जातील, किंवा परीक्षेपर्यंत जर रिवाईज नाही केले तर विसरून जातील. पण जर यांचा वापर तुम्ही करायला लागलात डे टू डे लाईफमध्ये, तर मात्र हे तुमच्या लाईफ टाईम लक्षात राहतील. आणि पुढे जाऊन पण जेव्हा तुम्ही एखादे ऑफिसर बनाल त्यावेळेला पण तुम्ही बोलताना या शब्दांचा वापर कराल. सो तुमची लँग्वेज पण फार अशी प्रभावी वाटेल, छान वाटेल. ठीक आहे, याच्यानंतर येतात मराठीतले शब्द. अंकित. अंकित म्हणजे जो दुसऱ्याच्या ताब्यात आहे असा. अंकित म्हणजे दुसऱ्याच्या ताब्यात असलेला, दुसऱ्याच्या ऐकण्यात असलेला, त्याच्यासाठी अंकित हा शब्द वापरला जातो. तो स्वतःच्या इच्छेने नव्हे, तो परिस्थितीच्या अंकित होता. म्हणजे बऱ्याचदा आपण स्वतःच्या इच्छेने काही गोष्टी करत नाही, आपण परिस्थितीच्या अंकित असतो, म्हणून आपल्याला ते करावं लागतं, म्हणजे ताब्यात असतो. हा शब्द आहे अप्पलपोटा. अप्पलपोटा म्हणजे काय, सगळं मला हवंय, तुम्हाला काही सुद्धा नाही. अप्पलपोटा म्हणजे जो असतो स्वार्थी, स्वतःच्या फायद्याचे पाहणारा, सेल्फिश पर्सन. ठीक आहे, सो तो अप्पल झाले. अप्पलपोटा माणूस आहे, त्याला इतरांच्या अडचणीची जाण नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर अनावृष्टी. अनावृष्टी म्हणजे असतं लॅक ऑफ रेनफॉल, म्हणजे पाऊस न पडणे.
जिथे पावसाची कमतरता आहे. अनावृष्टी म्हणजे थोडक्यात आपण त्याला काय म्हणतो, दुष्काळाची परिस्थिती. अनावृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अनावृष्टी पाऊस न पडणं, अतिवृष्टी पाऊस अति पडणं. देन अग्रज. अग्रज आणि अनुज तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आपण अग्र हा एक शब्द पाहिला होता पाठीमागे कुठेतरी. सो अग्रज म्हणजे कोण असतो, जो आधी जन्मलेला आहे. हा जो ज असतो ना त्याचा अर्थ होतो जन्मलेला. ठीक आहे. द्विज माहिती का, द्विज. हा द्वि म्हणजे असतो दोनदा आणि ज म्हणजे असतो जन्मलेला. म्हणजे दोनदा जो जन्मतो, दोनदा जन्मणारा तो असतो द्विज. मग दात आपले 2 वेळा येतात. ब्राह्मण त्याला पण द्विज म्हटलं जातं. असं तसं अग्रज म्हणजे आधी जन्मलेला. आधी जन्मलेला जो आहे तो म्हणजे आपला जो मोठा भाऊ आहे किंवा मोठी बहीण आहे ते आपले अग्रज आहेत. आणि अनुज कोण असतील मग, जो मागून जन्मलेला आहे. अनुज मागून जन्मलेला. मी माझ्या दादाची अनुज आहे म्हणजे मी त्याच्यानंतर जन्मलेली आहे. असं. त्याच्यानंतर आहे अग्यारी. अग्यारी म्हणजे असतं पारशी लोकांचं प्रार्थनास्थळ. आणि या स्वरूपाचे शब्द सुद्धा आयोगाने विचारलेले आहेत की विशिष्ट धर्माच्या लोकांच्या प्रार्थनेचं जे स्थळ असतं त्याला काय म्हटलं जातं. या टाईपचे क्वेश्चन्स विचारलेत म्हणून हे माहिती असायला पाहिजे. देन अजातशत्रू असं असतो व्यक्ती ज्याला कुणीही शत्रू नाहीये, त्या माणसाला म्हटलं जातं अजातशत्रू. त्यांच्या प्रामाणिक स्वभावामुळे ते अजातशत्रू होते. ठीक आहे. इथे दिलेले आहे पिक्चर. अष्टावधानी. अष्टावधानी म्हणजे जो एकाच वेळेला अनेक कामांमध्ये अनेक गोष्टींमध्ये लक्ष देतो तो. सो वन्स आय वॉज ऑल्सो अष्टावधानी. 10 गोष्टी करायच्या, आजही करते, पण मला नाही वाटत की मी जेवढं आधी करत होते तेवढं करू शकते. तो अष्टावधानी विद्यार्थी वर्गातल्या अनेक कामांकडे एकाच वेळी लक्ष देत होता. म्हणजे जेव्हा मी CBSE स्कूलला होते ना तेव्हा मी करायचे सगळ्या गोष्टी एक साथ. म्हणजे प्री प्रायमरीला पण शिकवायचे, प्रायमरीचे पण काही सब्जेक्ट घ्यायचे, मिडल स्कूलचं पण काही माझ्याकडे होतं म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन वगैरे. देन मी ॲडमिनमध्ये पण काम करायचे, मार्केटिंग टीममध्ये पण काम करायचे आणि इंटरनॅशनल स्कूलचे प्रोजेक्ट जे होते त्याच्यावरती पण काम करायचे. बरंच काही करत होते. त्याच्यानंतर अश्रुतपूर्व म्हणजे पूर्वी कधीही न ऐकलेले. त्याने अश्रुतपूर्व अशी बातमी सांगितली म्हणजे मी जे कधीच ऐकलेलं नाहीये असं त्याने सांगितलं. अश्रुतपूर्व कधीही न ऐकलेले, पूर्वी कधीही न ऐकलेले. आणि सेम मग अदृष्टपूर्व काय असेल, जे पूर्वी कधीही नाही पाहिलेलं ते. त्या ठिकाणी त्याने अदृष्टपूर्व असे दृश्य पाहिले. पूर्वी कधीही न पाहिलेले दृश्य जे आहे ते त्याने पाहिले असा त्याचा अर्थ होतो. सो इथे आपण आजचे 10 इंग्लिशचे 10 मराठीचे 1 वर्ड सबस्टिट्यूशन शब्दसमूहाबद्दल एक शब्द, हे जे 20 शब्द आहेत ते कंप्लीट केलेले आहेत. ही सिरीज तुम्हाला युजफुल वाटते की नाही हे मला नक्की सांगा. कारण जेन्युनली सांगते की हे डे 21चं लेक्चर करताना वाटत होतं की नको करायला बास. पण तुमच्यापैकी काही स्टुडंट आहेत जे डे 1 पासून फॉलो करतायत, रेग्युलर बेसिसवरती कमेंट करतायत आणि मग त्यांचा विचार करून म्हटलं की नाही थकून नाही चालणार म्हणून हे सेशन घेऊन आले. सो कमेंट करत राहा कारण थोडंसं मोटिवेशन मिळतं करायला. सो हे सेशन हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. पुढच्या पार्टसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या फ्रेंड्सना रेकमेंड करा की ही एक सिरीज आहे ज्याने तुमची कन्सिस्टन्सी म्हणजे जनरली कुठलीही गोष्ट आपल्याला जर सवय लावून घ्यायची असेल तर 21 दिवस ती आपण करावी असं म्हणतो. आणि 21 डेज तुम्ही कंप्लीट केलेत. ठीक आहे. सो 21 डेज जर तुम्ही हे कंटिन्यू केले याचा अर्थ आता तुम्ही हे लाईफ टाईम कंटिन्यू करू शकतात. आवश्यकता नाही आहे पण ॲटलिस्ट एक्झामपर्यंत तरी तुम्ही न चुकता हे कंटिन्यू करू शकाल. कारण आता तुम्हाला सवय झाली की रोज सकाळी 7 वाजता उठल्यानंतर एक लेक्चर येणार आहे. सो ही जी सवय आहे ती कंटिन्यू करा. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, छान अभ्यास करा आणि खुश राहा. थँक्यू.